25 ऑक्टोबर 2025चा तो दिवस होता. साधारणतः सकाळचे 11 वाजलेले असतील. सुशिला किचनमध्ये तिचे पूर्ण काम आवरून आता धुणी भांडी करायच्या नादी लागलेली होती. त्यावेळेला तिच्या दीराचा फोन येतो आणि ज्यावेळेला सुशिला फोन रिसीव्ह करते आणि त्याला म्हणते, "बोला की भाऊजी, कसं काय काम काढलं आज, कसं काय कॉल केला?" त्यावेळेला त्या दुसऱ्या साईडवरून तिचा दीर म्हणतो की तुम्ही मला अजिबात भाऊजी वगैरे म्हणू नका आणि तुमचं आणि आमचं नातं अजिबात आता राहिलेलं नाही, पूर्णपणे संपून गेलेलं आहे. तुम्ही जे करताय ते एकदम चुकीचं आहे. हे तुमचे प्रायव्हेटचे आणि तुम्ही वेबसाईटवरती अपलोड करताय अश्लील व्हिडिओ बनवून आणि तुम्ही नातेवाईकांना पण पाठवताय. पूर्ण समाजामध्ये आमची बदनामी झाली. ज्यावेळेला सुशिलाला हे समजतं त्यावेळेला तिच्या तळपायाची आग मस्तकात जाते. म्हणते, "काय बोलताय तुम्ही? असं तर मी केलेलं नाही. आमचे खाजगी क्षण कोण अपलोड करू शकतं सोशल मीडियावरती?" तो तिला व्हिडिओ पाठवतो. त्यावेळेला जी बघते ते खूप भयानक होतं. त्याच्यानंतर त्या सुशिलाने काय केलं आणि तिचे व्हिडिओ कोण अपलोड करत होतं, पूर्ण स्टोरी सांगणारा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, सुशिला ज्या वेळेला 12वीमध्ये शिकत होती त्यावेळेला तिची ओळख रमेशसोबत झाली. रमेश पण वर्गामध्ये शिकत होता तिच्या. दिसायला थोडा असा बराच होता, म्हणजे त्या मापाने, त्यावेळेच्या मापाने हँडसम होता त्या वर्गामध्ये. हुशार पण होता. त्यामुळे सुशिलाचा जीव त्या रमेशवरती आलेला होता. आता दोघांनी ठरवलं होतं की पुढे चालून आपण लग्न करायचं. तसंच त्यांनी केलं. 2019 साली या दोघांनी लग्न केलं. दोघांचा सुखी संसार चालू होता. थोडे दिवस आईवडिलांसोबत राहिल्यानंतर रमेशला एक नवीन जॉब मिळाला होता दिल्लीमध्ये. त्यामुळे तो तिच्या पत्नीला घेऊन दिल्लीमध्ये आला, शिफ्ट झाला. शिफ्ट झाल्यानंतर मित्रांनो चांगला संसार चालू होता. काही वर्षानंतर त्यांना एक मुलगी झाली. मुलगी आता शाळेला जात होती. तर आता या तिघांचं सुखी कुटुंब होतं. पण या रमेशला एक वाईट नाद होता. म्हणजे सुरुवातीपासून 2013-14 पासून ज्यावेळेला हा सुशील 8वी-9वीत होता त्यावेळेसपासून याला एक नाद होता अश्लील व्हिडिओ बघण्याचा. याच्या डोक्यामध्ये कायम अश्लीलता भरलेली असायची. आता अश्लील व्हिडिओ बघून तो सुशिलासोबत पण तशाच पोझिशन ट्राय करायचा. तशा पोझिशन ट्राय केल्यानंतर मित्रांनो त्याचे तो क्षण रेकॉर्डिंग करून ठेवायचा. जस्ट असे एक नॉर्मल असावे म्हणून, आठवण असावी म्हणून सुरुवातीला रेकॉर्डिंग करायला चालू केली होती त्याने. विदेशातील जे अश्लील व्हिडिओ बनवणारे कलाकार आहेत त्यांना तो आयडियल म्हणायचा, म्हणजे हे देवच असले होते त्याच्यासाठी. रमेश एवढा अडिक्ट होता अश्लील व्हिडिओ बघण्याचे की त्याच्या मोबाईलमध्ये जेवढा पण डाटा असायचा तो अश्लील व्हिडिओ बघण्यामध्येच वेस्ट करायचा. ज्यावेळेला ऑफिसमध्ये गेल्यानंतर दुपारी जेवण जरी करायला बसला तर तो अश्लील व्हिडिओ बघतच जेवण करायचा. म्हणजे एवढा अडिक्ट झालेला होता की त्याला काही समजत नव्हतं. व्हिडिओ बघणे, घरी येऊन सुशिलासोबत ते ट्राय करणे आणि खाजगी क्षण ते रेकॉर्ड करून ठेवणे. एक दिवशी त्याच्या असंच लक्षात आलं की हे व्हिडिओ जर आपण अपलोड केले, एक अश्लील व्हिडिओमधला कलाकार म्हणजे एक स्टार बनवू शकतो. त्याला वाटलं की आपण पण स्टार व्हायला पाहिजे. त्याच्या एक डोक्यात एक इमेज बनलेली होती की ती लोकं स्टार आहेत, त्यांना खूप पैसा मिळत असेल, असा विचार करून याने हळूहळू व्हिडिओ अपलोड करायला चालू केली. कधी वेबसाईटवर अपलोड करायचा पण रिझल्ट भेटत नव्हता. तर त्याने इंस्टाग्राम वगैरे अकाउंट ओपन केलं. इंस्टाग्रामवरती थोडे पार्ट कट करून अपलोड करायला चालू केली आणि त्याची लिंक बायोमध्ये देऊन वेबसाईटवरती पाठवायला चालू केलं लोकांना. आणि मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल इंस्टाग्रामवरती अशी अश्लीलता किती पसरलेली आहे. लोक पण त्या वेबसाईटवरती जायचे, बघायचे या दोघांचे खाजगी क्षण, जे की सुशिलाला माहीत पण नव्हतं की हे असं होत आहे. आता यामध्ये मित्रांनो याचं ट्रॅफिक एवढं वाढलं होतं त्या वेबसाईटचं की त्याला चांगला पैसा मिळायला लागला होता. ज्यावेळेला याला जेवढा जास्त पैसा येईल तेवढ्या वेगवेगळ्या पोझिशनमध्ये हा ट्राय करायचा. सुशिलाला थोडा शक तर यायचाच की हा माणूस दररोज एवढा कामातनं किती जरी कंटाळून आला असला तरी रोज शरीर संबंध करतो आणि रोज वेगवेगळ्या पोझिशनमध्ये काय विषय आहे मला पण समजेना, पण ती दुर्लक्ष करायची, म्हणायची असू शकतो एखादा. तिलाही काही अडचण नव्हती. तिलाही शरीर संबंध केल्यानंतर तिला भारी वाटायचं. म्हणजे सुशिलाने दुर्लक्ष केलं ही तिची मोठी चूक होती. आता यामध्ये मित्रांनो ते जे व्हिडिओ होते व्हायरल व्हायला लागले. पूर्ण भारतामध्ये सोशल मीडियावरती ते व्हायरल झाले. ज्यावेळेला सुशिला आणि त्या रमेशच्या नातेवाईकांना व्हिडिओ समजले की अपलोड करतायत त्यावेळेला त्यांनी एकमेकांना शेअर करायला चालू केलं. तसंच त्या सुशिलाच्या दीराला म्हणजे रमेशच्या भावाला हा व्हिडिओ दिसला. त्यावेळेला त्याने सुशिलाला इन्फॉर्म केलं, व्हिडिओ बनवताय का तुम्ही, असं करताय का, तुमचं आमचं नातं संपलं. ज्यावेळेला हे सुशिलाला समजलं, सुशिलानं आता याच्यावरती रिसर्च करायला चालू केली. त्या दिवशी तर ते रमेशला काय बोलली नाही. तिनं चेक केले की हा कॅमेरा वगैरे सेट करतोय का, कुठं करतोय, काय करतोय. तिने त्या दिवशी करू दिलं, कॅमेरा वगैरे सेट करू दिला. पण ज्या दिवशी त्याची एक इच्छा होती की आज या स्टाईलमध्ये करायचं तर तिनं नकार दिला सुशिलानं.
नकार दिल्यानंतर या दोघांमध्ये वाद वाढत गेला. वाद वाढत गेल्यानंतर सुशिला म्हणली, "वेबसाईटवरती व्हिडिओ अपलोड करताय काय?" रमेश म्हणला, "नाही." "तुला कोण म्हणलं?" तर ती सुशिला म्हटली, "सगळ्या जगामध्ये तुझे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. सगळे नातेवाईक तुझ्यासोबत नातं तोडून बसले. तुला शिव्या देत आहेत. मला कॉल येत आहेत आणि तू नाही म्हणतो काय?" आता रमेशला थोडं विचित्र वाटायला लागलं होतं. रमेशला काय समजत नव्हतं की हे कसं काय झालं. त्याने म्हणला की मी तर हा विचारच केला नव्हता की नातेवाईकांना समजेल. पण तो म्हटला की हो, एवढे एवढे पैसे येत आहेत. ती सुशिला म्हणली, "ते पैसे का तुझ्या गाणीत घालायचेत का? काय करणार आहे तू त्या पैशाची? तुझी समाजात इज्जतच नाही, माझी पण इज्जत घालवली." त्यामुळे सुशिलाने डायरेक्ट पोलीस स्टेशन गाठले मित्रांनो. ज्यावेळेला पोलीस स्टेशनमध्ये गेली त्यावेळेला तिने पोलिसात कंप्लेंट दिली की असं असं झालं आहे. तर विषय पोलिसांनी गंभीर म्हणून तात्काळ याच्यावरती कारवाई केली. रमेशला त्यांनी अटक केली. रमेशला अटक केल्यानंतर मित्रांनो, ही जे व्हिडिओ आहेत ते त्यांनी डिलीट करायला लावले. पण आता हे सोशल मीडियावरती पूर्णपणे व्हायरल झालेले होते. आता रिअपलोड व्हायला लागले दुसऱ्या वेबसाईटवरती. तर आता हे काय डिलीट व्हायचं नावच घेईना. सुशिलाची पूर्ण बदनामी झाली. एक दिवशी तिच्या आईपाशी हे व्हिडिओ पोचले सुशिलाच्या. सुशिलाला तिची आई म्हटली, "काय केलं बाई तू? आता याच्यासाठी आम्हाला आमचा विषय संपवावा लागेल. तुझ्यामुळे आमची इज्जत गेली पाक नाक." ज्यावेळेला सुशिलाची आई असं म्हणते त्यावेळेला तिच्या आईनं आणि वडिलांनी त्यांचं जीवन संपवलं इज्जतीला कंटाळून. आता हे सुशिलाला बरं वाटलं नाही. सुशिलाला राग आला. सुशिलाने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार मागे घेतली. रमेशला सोडवून आणलं. सोडवून आणल्यानंतर म्हणले, "आता आपण असेच व्हिडिओ बनवून अपलोड करत जाऊ का? आता आपले सगळे नातेवाईकांनी आपल्यासोबत संबंध तोडलेत. इज्जत तर गेली, आई-वडील गेले माझे." ज्यावेळेला सुशिला असं म्हणते त्यावेळेला रमेश खुश झाला. रमेशच्या डोक्यात आता पुन्हा तेच तेच चालायला लागले. ज्यावेळेला कॅमेरा वगैरे सेट करायला लागला, कॅमेरा सेट केला मित्रांनो. सुशिलाने एक कोयता वगैरे त्याच्यापाशी आणून ठेवला होता. ज्यावेळेला रमेश तिथं शरीरसंबंध बनवायसाठी आला, तिने त्याचा काटा खाल्ला मित्रांनो. संपवलं. डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि म्हणली, "मी याला संपवले. मला जी काय कारवाई करायची ती करा माझ्यावरती." आता सध्याला सुशिला पोलिसांच्या ताब्यात आहे मित्रांनो. आता याच्यावरती कारवाई होईलच. पण मला सांगा यामध्ये चूक कोणाची होती? चूक तर त्या रमेशची होती. त्याने असलेले व्हिडिओ बनवले आणि हिचीही चूक आहे की यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं सुशिलाने. पहिल्यांदाच तिला समजायला पाहिजे होतं की हा असा का वागतो एवढे वर्ष झालं. ते तिच्या आधीच लक्ष द्यायला पाहिजे होतं. जी घटना घडली ती खूप दुर्दैवी घटना आहे. याच्यावरती तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो.